रामकृष्ण हरी माऊली. आज आपण 1695 पासून सुरुवात करत आहोत. गजेंद्र पशु अपते मोकलीला तो तुझ स्मरला पांडुरंगा, त्यासाठी गरुड सांडूनी दावशी मोह माया जळ कशी दिनानाथा. देनू वत्सावरी झेप गाले जैसे तैसे गजेंद्राशी सोडविले, तुका म्हणे ब्रीद बांधले यासाठी भक्ताशी संकटे रक्षावयाम. पांडुरंगा, गजेंद्र पशुला जेव्हा मगरीने धरले तेव्हा तो व्यथित झाला. त्याच्या आप्तस्क्यांनीही त्याला मदत केली नाही. मग त्याने तुझे स्मरण केले. हे दीनानाथा, गजेंद्रावरच्या प्रेमामुळे तू गरुड वाहनाचा त्याग करून त्याच्याकडे धावत गेलास. गाय जशी वासराकडे धाव घेते तसाच तूही त्वरेने धावत गेलास व गजेंद्राला सोडिले. तुकाराम महाराज म्हणतात, भक्तावर संकट ओढवले की त्याचे रक्षण करण्यास धाव घ्यावी असे ब्रीद तू राखले आहेस. चारी वेद जयासाठी त्याचे नाम धरा कंठी, न करी अनेक साधन कष्ट शिकावाया विन. 18 पुराणाचे पोटी नामाविन नाही गुटी, गीता जेने उपदेशिले तेही विटेवरी माऊली. तुका म्हणे सार धरी वाचे हरिनाम उच्चारी. ज्याच्यासाठी 4 वेदाची निर्मिती झाली आहे त्या भगवंताचे नाव कंठात धारण करा. याशिवाय दुसरे कोणतेही साधन करू नका. त्याच्यासारखे सहज सुलभ साधन नाही, त्यामुळे अकारण वेगळे कष्ट करू नका. 18 पुराणामध्ये नामाशिवाय दुसरी कोणतीच गोष्ट सांगितलेली नाही. जेने अर्जुनाला गीतेचा उपदेश केला तीच ही विठ्ठल माऊली पंढरपूरला विटेवर उभी आहे. तुकाराम महाराज म्हणतात, सर्व भक्ती साधनाचे सार असे हे हरिनाम सतत उच्चारत राहा. पाहता ठाया ठाव जातो अंतरोनी देव, नये वाटो गुणदोष मना जतन येविषी. त्रिवेद देह परिचारा जनी जनार्दन खरा, तुका म्हणे दिरे विन कैसे होते बरे. गुणदोषात दुसऱ्याचे गुणदोष पाहत राहिल्यामुळे देव दुरावतो. इतरांच्या गुणदोषामुळे मनाला संभ्रम वाटू नये म्हणून जपावे. श्रेष्ठ, मध्यम व कनिष्ठ असे लोक समाजात प्रचारात आहेत, परंतु सर्व लोकांमध्ये जनार्दन हाच एकमेव सत्य आहे. तुकाराम महाराज म्हणतात, धैर्य धरल्याशिवाय मानवाचे कल्याण कसे बरे होईल. नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे न लगती. सायास जाय वनंतरा सुखे तो घरा नारायण, ठाईचा बैसवणी करा एकचित्त आवडी अनंत आळवावा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ, या विना अनेका साधन वात शहाण विठोबाचे. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो जणी घेतो येथे. नामसंकीर्तन हे सर्व सोपे असे भक्तीचे साधन आहे, त्यामुळे जन्मांतरीचे पापे जळून जातात. देवाच्या प्राप्तीसाठी वनात राहून तपश्चर्या करावी लागत नाही. केवळ सतत नाम घेणाऱ्याच्या घरी देव आपण होऊन येतो. एका जागी बसून एक चित्ताने प्रेम भावाने अनंताला आळवावा. अहोरात्र रामकृष्ण हरी विठ्ठल केशव या मंत्राचा जप करावा. याशिवाय हरिप्राप्तीचे दुसरे कोणते साधन आहे असे जर कोणी सांगितले तर ते खोटे आहे. हे मी विठोबाची आण घेऊन सांगतो. तुकाराम महाराज म्हणतात, हे सर्वात सुलभ असे साधन आहे. जो विचारी असेल त्याने याचा अंगीकार करावा, समाधान मिळवावे. भाविकाचे काज अंगे देव करी, काळी धर्मा घरी उच्चिष्टते. उच्चिष्ट फळे खाय बिलनीची आवडी, तयाची मोठी देवा. काय देवा घरी न मिळेची अन्न, मागे भाजीपान द्रौपदीशी. अर्जुनाचे घोडी दुतली अनंते, संकटे बहुते निवारिले. तुका म्हणे ऐशी आवडती लढीवाळे, जाणीवेचे काळे तोंड देवा. जो कोणी भाविक आहे त्याची कामे देव स्वतः करतो. पूर्वी त्याने धर्मराजाच्या घरचे उष्टे खरकटे काढले आहे. बिलनीची उष्टी बोरे त्याने प्रेमाने खाल्ले आहे. देवाला त्याच्या घरी अन्न मिळत नव्हते काय, म्हणून त्याने द्रौपदीकडे भाजीचे पान मागितले. अर्जुनाची घोडी अनंताने धुतली व त्याच्यावरची संकटे निवारण केली. तुकाराम महाराज म्हणतात, असे लढीवाळ भक्त देवाला आवडतात आणि अभिमानी ग्रविष्ट अशा लोकांचे तोंड काळे होते. सावळे रुपडे चोरटे चित्ताचे उभे, पंढरीचे विटेवरी. डोळियाची धनी पाहता न पुरे, तया लागे जोरे मन माझे. प्राण रिगोपाये कुडिये सांडुनी, श्रीमुख नयनी न देखता. आन गोड काय न लगे संसारी, राहिले अंतरी पाये तुझे. चित्त मोहेले नंदाचे नंदने, तुका म्हणे गरुड तुझे. पंढरीला विटेवर उभे असलेले विठ्ठलाचे सावळे रूप भक्ताचे चित्त चोरून घेते. त्याच्याकडे किती पाहिले तरी डोळ्यांना तृप्तता मिळत नाही. त्याच्या भेटीसाठी माझे मन झुरत आहे.
श्रीमुख दिसले नाही तर देहातून प्राण जाऊ पाहतो. संसारात काही गोड वाटत नाही. तुझे पायच मनात स्मरत राहतात. तुकाराम महाराज म्हणतात, या नंद नंदनाने गरुड ध्वजाने माझे मन मोहून टाकले. आपुले अंगे तोडी माया जाळा, ऐशे नाही बळ कोणापाशी. रांडा पोरे त्याग करी कुटुंबाचा, नावरी हे वाचा निमन. हर्षामर्ष जो हे नाही ओजिराले, तोवरी हे केले चार नाही. मुक्त झालो ऐशे बोलो जाय मुखे, तुका म्हणे दुःखे बांधला तो. आपल्या सामर्थ्याने मायामोह यांचे संबंध तोडता येतील असे बळ कोणाजवळ नाही. गुरु आणि देव यांचे त्यासाठी साई आवश्यक आहे. रांडा पोरे उद्या कुटुंबातील घटकाचा त्याग करता येतो, पण वाचा आणि मन आवरता येत नाही. हर्ष द्वेषे जोपर्यंत नष्ट होत नाही तोपर्यंत हे संसारी लोक चार प्रकारची सोंग ढोंग करू शकतात. तुकाराम महाराज म्हणतात, मुखाने जरी मी मुक्त झालो असे म्हणत असला तरी तो दुःखाने बांधलेला असतो. आपुले अतिता म्हणत असे पुढा पावो, आपुले रोकडे सत्य जाये. काय त्याचा भार घेऊन मस्तकी हीन कर्मी लोकी म्हणावया. दारी हाका कैसे करवते भोजन, रुची तरी अन्न कैसे देते. तुका म्हणे ध्वज उभारिला करते शक्ती उदार काय झाली. आपल्या दारी झालेल्या याचकाला पुढे जा असे म्हटले तर आपले सत्व नष्ट होते. त्यास आपल्या कोतीनुसार दान धर्म करावा. आपल्या दारी आलेल्या याचकाच्या येण्याचा भार स्वतःच्या शिरावर घेऊन लोकांकडून हीन कर्मी का म्हणून घेता. दारी आलेल्या याचकाला उपाशी ठेवून घरात तुम्हाला जेवण कसे जाते, हे अन्न तुम्हाला रुची कसे देते. तुकाराम महाराज म्हणता, देवा सर्वांना देणारा मी आहे असा ध्वज तुम्ही उभारला होता, ती तुमची उदार शक्ती कुठे गेली. जेथे लक्ष्मीचा वास गंगा आली पापानास, तुझी पाऊले सुकुमार तेथे मन माझे भ्रमर. ठाव दरीला संत जनी सुखे राहिले लपोने, तुका म्हणे वाकी भाट झाला ती लोकी. जेथे भगवान विष्णूचे चरण आहे तेथे लक्ष्मी वास करते. जेथे गंगा आली आहे तेथील पापाचा नाश झालेला असतो. लक्ष्मी आणि गंगा आर्थिक दैन्य दूर करतात. देवा तुझ्या कोमल चरणाजवळ माझे मन भुंगा बनून राहिले आहे. तुकाराम महाराज राहिले आहे. संत जनाने तेथे वास्तव्य केलेले आहे व तेथेच ते लपवून राहिलेले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, ही सर्व तुझ्या चरणाची कीर्ती तिन्ही लोकात भट बनून वर्णिली जात आहे. रूपे जोडले लोचन पाय स्थिरावले मन, देह भाव हरपला तुझ पाहता विठ्ठला. कळोने दे सुख दुःख तान हरपले भूक, तुका म्हणे नव्हे परती तुझ्या दर्शने मागुती. माझे डोळे तुझ्या रूपाकडे खिळून राहिले आहे आणि तुझ्या चरणावर माझे मन स्थिरावले आहे. विठ्ठला तुला पाहून माझे देहभान हरपले आहे. तुझ्या सगुण दर्शनाने सुख दुःख तहान भूक कशाचे भान राहिलेले नाही. तुकोबाराय म्हणतात, तुझे दर्शन झाल्यानंतर आता प्रपंचाकडे मागे वळणे नाही. जाणते लेकुरी माता लागे दूर धरी. जाणते लेकरो माता लागे दुरी धरू, तैसे न करी कृपावंते पांडुरंगी माझ्या माते. नाही मुक्ता फळा भेटे लागती त्या जळा, तुका म्हणे कोणी ताक सांडी निवडूनी. मूल जाणते झाले की आई त्याला दूर करू लागते. हे कृपाळू विठाई तू मात्र मला असे करू नकोस. पाण्यातून जे मोती बनतात त्या मोत्याचे पुन्हा पाणी होत नाही. ताक घुसळून लोणी काढले जाते पण नंतर त्या लोण्याचे पुन्हा ताक होऊ शकत नाही. तू जविना कोणा शरण जाऊ नारायणा, ऐसा न देखे मी कोणी तुझा तिही त्रिभुनी. पाहिले पुराणे दांडोळणी दरुशने, तुका म्हणे ठाये जडुनी ठेलो तुझे पायी. हे नारायणा तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाला मी शरण जाऊ. त्रिभुवनामध्ये तुझ्यासारखा सर्व शक्तिमान असा कोणीही नाही. पुराणे शास्त्रे सारी शोधली तरी मला तुझ्यापेक्षा श्रेष्ठ कोणी आढळलं नाही, म्हणून मी तुझ्या पायावर स्थिरावलो आहे असे तुकाराम महाराज म्हणतात. ऐशे भाग्य कैल हाता कोई होईल, अवघे देखे जन ब्रह्मरूप. मग तया सुखा अंत नाही, पार आनंदे सागर हिलावती. शांती क्षमा दया मूर्तिमंत अंगी, परावृत्त संगी कामाधिका. विवेका सहित वैराग्याचे बळ, दगदगीत ज्वाळ अग्नी दैसा. भक्ती नवविधा भाव शुद्धवरी, अलंकारावरी मुकुटमणी. तुका म्हणे माझे परयुवासना, कोण नारायण तुझविन. देवा सर्व लोकांच्या ठिकाणी मला ब्रह्म दिसेल असे भाग्य मला केव्हा लाभेल. तसे लाभले तर माझ्या आनंदाला पारावर राहणार नाही.
प्रेम आनंद याचा सागर उचंबळत आहे. दया क्षमा शांती हे गुण माझ्या अंगी प्रत्यक्ष येतील आणि काम वासना दूर होतील. विवेकास वैराग्याचे बळ असे असावे की जणू अग्नीची धगधगीत ज्वालात. सर्व दैवी संपत्तीचे अलंकार धारण केल्यानंतर त्यावर मुकुटमण्यासारखी शोभनीय चित्तशुद्ध नवविधा भक्ती माझ्या अंगी असावी. तुकाराम महाराज म्हणतात, तुझ्याशिवाय माझी वासना कोण पुरवी शकेल बरे. कासया करावे तपाचे डोंगर अनेक अपार दुःख राशी. कासया फिरावे अनेक ते देश दावीतील आस पुढे लाभ. कासया पुजावे अनेक दैवते पोट भरो तेथे लाभ नाही. कासया करावे मुक्तीचे सायास मिळे पंढरीस फुकासाठी. तुका म्हणे करे कीर्तन पसरा लाभ येई घरा पाहिजे तो. तपाचे डोंगर का करावे देवाच्या प्राप्तीसाठी. अपार दुःखाच्या राशी तरी का कराव्यात. विविध तीर्थक्षेत्रे का फिरावी ते व्यर्थ आहे, कारण त्यापुढे तू पुढच्या जन्मात फलप्राप्तीची आशा दाखविली जाते. अनेक शूद्र देव देवताची पूजा का करावी जेथे देवाचं पोट पूजेचे मागे लागलेली आहे. तेथे यांच्याकडून काय फायदा होणार. मोक्ष प्राप्तीसाठी तरी का प्रयत्न करावे. तो तर पंढरीत फुकटच मिळतो. तुकाराम महाराज म्हणतात, नाव संकीर्तनाचा पाठ पुरावा करावा म्हणजे सर्व प्रकारचे लाभ होईल. वैभव मुनी विप्राचा सन्मान करावा आपण घेऊ नये. प्रभू झाला तरी संसाराचा दास विहित तयास याची सेवा. तुका म्हणे हे आशीर्वाद बळी जाईल ते छळी नरकायाशी. वैष्णव मुनी ब्राह्मण यांचा यथायोग्य सन्मान करावा, पण आपला त्याच्याकडून सत्कार होऊ देऊ नये. राजा सत्व सत्ताधीश असला तरी तो स्वतःच्या संसाराचा सेवक आहे, म्हणून त्यानेही याची सेवा केली पाहिजे. संत संन्यासी ब्राह्मण यांच्या ठिकाणी आशीर्वाद देण्याचे सामर्थ्य असते, म्हणूनच ते बलवान असतात. त्यांचा तो कोणी छळ करील तो नरकात जाईल. देववशे चित्ते त्याची घडावी संगती. ऐशे आवडते मन देवा पुरवा विवासन. हरिजनाशी संतजना सवे भेटी न हो अंग संगे तुटी. तुका म्हणे जिने भले संत संगष्टने. ज्यांच्या चित्ता देवाचा वास असतो त्याची संगत घडावी. देवा मला हेच मनापासून आवडते, तरी माझी एवढी इच्छा पूर्ण करावी. संत सज्जनाबरोबर हरिदासाची भेट झाली की पुन्हा त्यांच्या संगतीचा वियोग होऊ देऊ नये. तुकाराम महाराज म्हणतात की संत सज्जनाच्या संगतीत आयुष्य घालवावी हेच मला आवडते. भागशी न गेला माझा सकळ विठ्ठला. तुझा मनवितो दास केली उच्चिष्टाची अस. राहिली तळमळतही पासून सकळ. तुका म्हणे झाले पोट ऐशे कळू आले. विठ्ठला माझा सर्व क्षीण भाग निघून गेला, कारण मी स्वतःला तुझा दास म्हणतो. तुझ्या उच्चिष्टाचीच आशा करत आहे. तुझा दास झालो तेव्हाच मनाची तळमळ झालेली नाही. आता माझे मन समाधान पावले असे तुकाराम महाराज म्हणतात. रायाचे सेवक शेवटीचे पिढी रंक. हातो हिनाव कवना का हो नेना नारायणा. परियशी बेटे नवे लोहो पण तुटी. तुझे नाम कंठी तुक्या काळ सवे भेटी. राजाच्या सेवकाला जर एखाद्या शूद्र भिकाऱ्याने मारहाण केली तर तो कमीपणा कोणाला येईल. नारायणा तुला हे कळत नाही काय. लोखंडाला परिस्पर्श होऊन त्याच्यातील लोह जात नसेल. हे नारायणा तुझे नाम गाऊ नये. मला जर काळच भेटला तर याचा कमीपणा तुला नाही तर कोणाला आहे बरे. सुखरूपाय सा दुजा कोण सांगा. माझ्या पांडुरंगा सारी कातो. न लगे हिंडणे मुंडणे ते काही साधनाची नाही आटाटी. चंद्रभागे स्नान विदतो हरिकथा समाधान चित्ता सर्व काळ. तुका म्हणे काला वैकुंठे दुर्लभ विशेषतो लाभ संत संगे. माझ्या पांडुरंगासारखा स्वरूप दुसरा कोणी आहे का ते सांगा. त्याला प्राप्त करून घेण्यासाठी दूर हिंडावे लागत नाही, मुंडन करावे लागत नाही, वेगवेगळ्या साधनाच्या कटकटी कराव्या लागत नाही. चंद्रभागे स्नान करावे, हरिकथा ऐकावी हाच पंढरीच्या यात्रेचा विधी आहे. यामुळे चित्ताला समाधान लाभते. गोपाळकाला हा वैकुंठात देखील दुर्लभ आहे, पण संत संगतीत त्याचा लाभ होतो असे तुकाराम महाराज म्हणतात. नसता अधिकार उपदेशाशी बळात्कार, तरी ते केले चार माकडा आणि गारुडी. धन धान्य राज्य बोल वृत्तारंज वने फोल, नाही तेथे ओल बीजवेची मूर्खतो. नये बांधो गाठी पदर नाही ऐशी तुटी, असो न कसोटी शिष्टाचार अनुभव. उपदेशी तुका मे गौरष्टीने ऐका, संकल्पाशी गोका सहज हे उत्तम.
ब्रह्मज्ञानाचा उपदेश करण्याचा अधिकार नसलेल्याने उपदेश केल्यास गारुड्याने माकडाला नाचवल्यावर होणाऱ्या त्या माकड चेष्टा होती. लोक हो, तुम्ही धनधान्य मिळवा, सत्ता मिळवा, ऐश्वर्याचा उपभोग घ्या, असा उपदेश जरी लोकांना आवडत असला तरी तो फोल आहे. कारण जमिनीत ओलावा नसताना बीज पेरणी हा मूर्खपणा आहे. ज्यामध्ये अंती तोटा आहे असे पापरूपी धन पदरी बांधून येऊ नये. संतांचे आचरणाने त्याचे अनुभव यातून बोध घ्यावा. तुकोबा म्हणतात, मी अभंगातून उपदेशाची मेघवृष्टी करीत आहे. मी गुरु, मी शिष्य असा अभिमान बाळगणे धोक्याचे आहे. म्हणून निरपेक्षपणे सहजरित्या मी जे सांगतो तेच उत्तम आहे, तेच तुम्ही ऐका. घालून या मापी द्य भक्त बैसले जपी, तैसे होते सांडवलंडी निज निजाची मुरकुंडी. अमुपी उखते वासन आपण ओस आपण याते, देव आता झाला उगेच संकोच वाईला. अखंड नेने वेठी भार सत्याविन गाठी, आडकिला जो पारिता कळीवराचा खोपा. गोदात्री आड करीते करवी तसे जाड, तुका म्हणे बळे उपदेशाचे तोंड काळे. आम्हापाशा देवाचे माप करून हे देवभक्त जप करीत आहेत, मोजून देवाच्या नावाचा जप करीत आहे. त्यामुळे देवाची सांड उलंड होते व त्याची स्वतःची मुरकुंडी होते. देवाला कमी समजले तर देवाला कमीपणा येत नाही, पण आपणच आपले स्वरूप हीन करतो. जीव हे देवाचे रूप आहे, त्यामुळे देवाला लहान समजले तर जीव शून्य ठरेल. देव आता निर्माण झाला आहे, तो पूर्वी नव्हता असा संकुचित भ्रम मनात बाळगू नको. सत्य बाजूला ठेवून इतर खोट्या गोष्टीचा उपदेश करणारे लोक भोळ्या बाबड्या लोकांच्या गाठीस मायेने भरलेल्या गोष्टीचा भार लादतात. अशा लोकांनी आत्मा व्यापक असून देखील त्याला देहरूपी रिकाम्या खोपट्यात ब्रह्माची झडप लावून बंदिस्त केलेले असते. गोदावरीच्या तीरावर विहीर तयार करणाऱ्याने करविणारे मूर्खत होते. तुकाराम महाराज म्हणतात, असा देव मर्यादित करून ठेवून बळेच उपदेश करणाऱ्याचे तोंड काळे आहे. उंबरातील कीटक याचे ब्रह्मांड ऐशे लेखा ऐशे. उंबरे किती जाडी ऐशी जाडी किती नवखंडी. याची ब्रह्मांड अम्माशी ऐशी अगणित अंडे कैशी. विराटाचे अंगी तैसे मोजू जाता गणित केस. ऐशा विराटाच्या कोटी साठविल्या ज्याच्या पोटी, तो हा नंदाचा बाळ मुकुंद ताना मनवी परमानंद. ऐशी अगम्य ईश्वर लीळा ब्रह्मानंदित गम्य तुकयाला. उंबराच्या फळातील किड्याला उंबर हेच ब्रह्मांड असते, ब्रह्मांड वाटते. झाडाला अशी कितीतरी फळे आहेत आणि नवखंडात कितीतरी उंबराचे झाडे आहेत. आम्हालाही ब्रह्मांड एकच आहे असे वाटते, परंतु अशी अनेक ब्रह्मांडे आहेत. विराटाच्या अंगावरचे केस जसे मोजता येत नाही तसे हे आहे. अशी कोट्यावधी विराटे ज्याच्या पोटात साठविलेला आहे, तो नंदाचा बाळ मुकुंद आहे. तो परमानंद असून स्वतःला ताना म्हणतो. अशी ही ईश्वराची अगाध लीला ब्रह्मानंदाचा अनुभव आल्यामुळे मला कळली, असे तुकाराम महाराज म्हणतात. ब्रह्मज्ञान जरी एके दिवशी कळे, तात्काळ हा गळे अभिमान लागे शुकाच्या पाठी. व्यासे उपराते दृष्टी केली, जनक बेटेशी पाठविला तेने. अभिमान नाने खोटे केले, खोटे करून या लाविला अभ्याशी. मेरू शिखराशी शुक गेला, जाऊन या तेने साधिली समाधी. तुका म्हणे तदी होतो आम्ही. जर एके दिवशी ब्रह्मज्ञान कळले तर तत्काळ अभिमान गळून पडेल. शुकाच्या मागे अभिमान लागला तेव्हा व्यास मुनीने त्याला अंतर्मुख बनविले. ज्यांना जनकाच्या भेटीस पाठविले, जनकाने त्याच्या अभिमानाचे निरसन केले. देहाभिमान खोटा असल्याचे त्याला समजले. जनकाने असे सांगितल्यानंतर तसे करण्यास त्यांना प्रवृत्त केले. त्यासाठी शुक मेरू पर्वताच्या शिखरावर गेले. तेथे शुकाने समाधी घेतली. त्यावेळी आम्ही तेथे होतो, असे तुकोबा म्हणतात. सहज पावता भगवंती परी विकल्पे पुरती. फुकाची हे चित्ती आठवण न धरिती. परी हरी व्यापक सर्वंगत हा तव मुख्यत्वे वेदांत. चिंतनाशी चित्त असो द्यावे सावध. विरजा हो मयाची नावे देह नवे मी हे जाणावे. मग काजी यावे देह नवे मी हे जाणावे. मग काजी यावे वरी लागे संकल्पा. काम क्रोध देह मळीन स्वहाकारी कैसे पुण्य. मंत्री पूजिलिया यज्ञ मुंडन नवेची. अनन्य भक्तीचे उपाय ते या विठोबाचे पाय. द्याईल तो काय चुको जाणे मार्ग. आता सांगे तुका एक तुम्ही चुको नका. सांडे मांडे धोका शरण रिगता गोमटे.
आपण केलेले कर्म सहजपणे भगवंताला अर्पण होत असताना देखील लोक मी करता याच्या खुळ्या समजुतीने ती कर्मे स्वतःकडे घेतात आणि जन्म मृत्यू अनुभवतात. भगवंताच करता करविता हे याचे केवळ स्मरणच ठेवले तरी सारी कर्मे भगवंत अर्पण होतात. हरी हा सर्वव्यापी आहे, सर्वाच्या हृदयात तो आत्मरूपाने राहतो असे वेदांत सांगतो. यासाठी भगवंताच्या चिंतनात एकाग्र कायारहित करून मन सावध ठेवावे. संन्यासरम स्वीकारताना विरजा होम करावं म्हणजे मी म्हणजे देह नाही हे जाणावे. मग पुन्हा त्या संन्याशाने देहाला आत्मा मानण्याचा भ्रमक कल्पनेत काय यावे. जोपर्यंत हा देह कामक्रोधाने मलिन झालेला आहे तोपर्यंत यज्ञ याग स्वाहाकार शौर अशा विधीचा पुण्य मिळविण्यासाठी काय उपयोग. या सर्व विधीपेक्षा अनन्य भक्तीचा अगदी सोपा उपाय म्हणजे विठोबाच्या चरणाचे ध्यान होय. हे केल्याने कोणीही वाट चुकणार नाही. तुकाराम महाराज लोकांना सांगतायत की मी एक वर्म तुम्हाला सांगतो ते ऐकावं, ते करण्यास चुकू नका. सर्व अभिमान साधनाचा तुम्ही करत असलेला खटाटोप तुमच्या हिताला धोकादायक आहे. त्या साऱ्याचा त्याग करावा. हरीला अनन्य भावाने शरण जा. रामकृष्ण हरी माऊली. आज आपण 1718 वर थांबत आहोत.